नमस्कार मंडळी, रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण कैरी आणि शेवग्याच्या शेंगापासून अतिशय मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत। चवीला एकदम भन्नाट ही रेसिपी लागते आणि दिसायला तर तुम्ही पाहू शकता काय मस्त ही दिसत आहे। याला रंग खूप छान आलेला आहे। पाहता क्षणी खावीशी वाटणारी अशी ही आपली कैरीपासून आणि शेवग्याच्या शेंगापासून मस्त अशी ही रस्सा भाजी कशी बनवायची ते मी इथे तुम्हाला आज दाखवणार आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत। त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे। शेवग्याच्या शेंगा छान अशा कट करून झाल्या की मग नंतर आपल्याला कैरी सुद्धा कट करून घ्यायची आहे। आता सध्या कैऱ्याचा सीजन आहे, मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात कैऱ्या उपलब्ध आहेत। तर अशा वेगवेगळ्या आपण रेसिपी करत राहिल्या ना तर त्या चटपटीत अशा आंबट गोड चवीला छान अशा बनवून तयार होतात। इथे मी सर्व शेवग्याची शेंग कट करून घेतली आणि कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतलेली आहे। नंतर आपल्याला इथे कैरी कट करून घ्यायची आहे, त्याची साल काढून घ्यायची आणि त्याला पण कट करून घ्यायचं आहे। तर इथे मी पूर्ण कैरी न घालता अर्धीच कैरी घेत आहे आणि ती याच्यामध्ये घालून घेत आहे। तर ह्या भाजीला कैरी घातल्यामुळे ना खूप छान अशी चव येते। जेव्हा आपण सांबार बनवत असतो तेव्हा आपण गूळ आणि चिंच वापरतो, तर त्या चिंचेऐवजी जर तुम्ही अशी कैरी वापरली ना सीझनमध्ये तरी पण चालेल, खूप छान अशी चव येते। तरी ते अर्धीच कैरी मी घेतली आणि त्याला कट करून घेतलेला आहे। सध्या मार्केटमध्ये शेवग्याच्या शेंगा सुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात आणि आपल्याला तीच भाजी खाऊन पण कंटाळा येतो, त्यामुळे असं वेगळं काहीतरी करून पाहायचं। चवीला नक्कीच ही भाजी खूप छान अशी लागते, एकदम चटपटीत चटकदार अशी याला चव येते। आपली कैरी पण इथे कट करून झालेली आहे आणि शेवग्याच्या शेंगा पण कट करून झालेले आहेत। याच्यामध्ये आता आपण काही डाळी घालणार आहोत। त्याच्यामध्ये मी मसूर डाळ पाववाटी घेतलेली आहे आणि सोबतच मुगाची डाळ पण घेतलेली आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला याला कुकरमध्ये घालून याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तरी ते सर्व जिन्नस धुवून घेतलेत। याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि थोडंसं मीठ पण घालून घेणार आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आणि कुकरच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे डाळी आपल्या छान शिजतात, कैरी पण छान शिजते। पाणी घालत असताना पाणी अशा पद्धतीने घालायचं आहे, डाळीच्या वरती पाणी आलं पाहिजे, म्हणजे छान सर्व जिन्नस शिजतात। आता इथे मी 3 ते 4 शिट्ट्या छान करून घेतल्या आणि तुम्ही पाहू शकता मस्त आपलं कैरी तसे शेवग्याची शेंग आणि डाळी पण छान शिजलेले आहेत। आता फोडणी घालण्यापूर्वी काय करायचं, ह्या शेंगा आपल्याला बाजूला काढून घ्यायच्या आहेत, कारण आपल्याला हे थोडंसं हटून घ्यायचं आहे आणि डाळी हटून घेत असताना पूर्ण आपली शेवग्याची शेंग पण त्याच्यामध्ये बारीक होईल, त्याच्यासाठी आपल्याला याला शेंगाला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि नंतर फोडणी करत असताना सेपरेट याला भाजीमध्ये घालून घ्यायचं। तर इथे अशा पद्धतीने सर्व शेवग्याच्या शिजलेल्या शेंगा मी काढून घेतल्या आणि याला आता आपण थोडंसं हटून घेऊया। शिजवत असताना आपल्याला जास्त पण डाळ शिजवायची नाही, अशी डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। जास्त गाळ अशी डाळ जर शिजली ना त्याला एवढी चव छान येत नाही, तर थोडंसं याला मी हटवून घेते। तर फोडणी घालत असताना तुम्ही याच्यामध्ये सांबार मसाला घातला ना तरी चालेल आणि मी ज्या पद्धतीने केली ना त्या पद्धतीने पण खूप छान अशी लागते। तर ही भाजी तुम्ही कशासोबतही खाल्ली तरी छानच लागेल। आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा गूळ घालून घ्यायचा आहे, कारण आपण कैरी घातली त्याच्यामुळे आंबट गोड अशी तिखट चव येण्यासाठी याच्यामध्ये थोडासा गूळ पण घालून घ्यायचा। आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे, तर फोडणी देण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये आपल्याला 1 पळीभर तेल घालून घ्यायचं आहे। नंतर आता याच्यामध्ये 1 चमचाभर मोहरी घालून घ्यायची आणि सोबतच आपल्याला 1 चमचाभर जिरे पण घालून घ्यायचे आहेत। मोहरी आणि जिरे छान तडतडले की नंतर आपल्याला याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि कांदासुद्धा आपल्याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। सोबतच इथे मी अद्रक लसूण वाटून घेतलेला आहे, ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि काही कढीपत्त्याची पाने पण घालून घेतली आणि याला तेलामध्ये मी छान असं परतून घेत आहे, म्हणजे अद्रक लसूण याचा कच्चा वास निघून जाईल।
आणि आपली फोडणी छान अशी बनवून तयार होईल। तरी ते कांदा, अद्रक, लसूण आणि कढीपत्ता आपला छान असा तेलामध्ये परतून झाला। याच्यामध्ये आता बारीक कट करून घेतलेला टोमॅटो आपल्याला घालायचा आहे आणि याला पण एखाद मिनिटभर छान असं परतून घ्यायचं, म्हणजे तो छान शिजेल आणि आपल्या भाजीला चव आणखीनच छान अशी येईल। सोबतच याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। मीठ घातल्यामुळे ना टोमॅटो पटकन शिजतो, त्याच्यासाठी आपल्याला या फोडणीमध्येच मीठ घालून घ्यायचं आहे। तर मीठ घालत असताना आपण काळजीपूर्वक घालायचं, कारण आपण डाळ आणि शेंगा कैरी शिजायला घालत असताना आपण मीठ घातलेलं होतं, त्याच्यानुसार आपल्याला याच्यात मीठ घालून घ्यायचं आहे। आता टोमॅटो पण आपला बऱ्यापैकी छान असा शिजला आहे। इथे मी 1 चमचाभर लाल मिरची पावडर घेतली, ती पण याच्यामध्ये घालून घेतलेली आहे। त्याला पण याच्यामध्ये छान परतून घ्यायचं। हे मसाले आता सर्व छान असे शिजलेले आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ जी हटवून घेतली ती याच्यामध्ये घालून घ्यायची। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि आपल्याला किती प्रमाणात भाजी बनवायची आहे त्या प्रमाणात इथे पाणी घालून अशा पद्धतीने याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि नंतर वरतून याच्यामध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा त्या पण घालून घ्यायच्या आहेत। तर मला आणखीन थोडीशी भाजी बनवायची होती, त्याच्यामुळे मी आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि वरतून शेवग्याच्या शेंगा घालून घेत आहे। तर तुम्ही पाहू शकता मंडळी, आपल्या ग्रेव्हीला रंग किती सुंदर आलेला आहे। दिसायला एकदम भन्नाट ही रेसिपी दिसत आहे, पाहता क्षणी खावीशी वाटणारी। आणि कैरी घातल्यामुळे आणि गूळ घातल्यामुळे ना एकदम चटपटीत चटकदार अशी ही भाजी बनवून तयार होते। उन्हाळ्यामध्ये असंच आपल्याला गोड आंबट काहीतरी हवं असतं, तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी बनवून पहा, तुम्हाला नक्कीच ही भाजी आवडणार आहे। चपातीसोबत खाल्ली तरी छान लागेल, भातासोबत खाल्ली तरी छान लागेल। आणि जर तुम्हाला आणखीन याची चव जास्तच वाढवायची असेल ना, तर तुम्ही याच्यामध्ये सांबर मसालासुद्धा घालू शकता। तर आपली आजची इथे ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता रंग एकदम मस्त आलेला आहे आणि याची कन्सिस्टन्सी पण पाहू शकता। आता आपण सर्व करायला घेऊया। तर जेव्हा मी हे डाळी आणि शेवग्याची शेंग शिजायला घातली होती ना, तेव्हाच मी राईस पण शिजवायला घातला होता आणि आता आपल्याला सर्व करायचं आहे। तर इथे मी एका डिशमध्ये राईस घेतला आणि वरतून आपण मस्त ही कैरी आणि शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी घालून घेतो आहे। एकदम भन्नाट ही रेसिपी बनवून तयार होते, चवीला पण खूप छान अशी ही लागते। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करा। परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा। माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।